विकास लवांडेंना मला पुढचा प्रश्न आहे, या राजकारणामुळे आंदोलनाला ताकद मिळते की मूळ उद्देश कमकुवत होतो? कारण काय झालं की राष्ट्रवादीचे देखील ज्येष्ठ नेते दिल्लीमध्ये जातात, काय एका बाजूला सीजेपीच्या नेत्यांची भेट घेतात, त्यानंतर लगेचच आंदोलनासंदर्भात बोलतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन भेटतात. मला सांगा, देशातल्या विद्यार्थ्यांनी या राजकारणाविषयी किंवा राजकीय चित्राविषयी नेमका काय अर्थ काढायचा? म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सगळं सुरू आहे की राजकारणासाठी सगळं सुरू आहे? आंदोलनाला ताकद मिळते की मूळ उद्देश कमकुवत होतो? विकासजी, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जे आहेत बाकरे, त्यांनी संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला. खरं तर त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. बाकरेंना मला सांगणं आहे आपल्या माध्यमातून भाजपाच्या लोकांना की तुमचं जेव्हा संविधान आलं 1950 साली, तेव्हा त्या संविधानाच्या ज्यावेळी प्रसिद्धी झाली, स्वीकारलं गेलं, तेव्हा आरएसएसच्या ऑर्गनायझर या मुखपत्रामध्ये आरएसएसच्या विरोधात, आपलं संविधानाच्या विरोधात सातत्याने लिखाण केलेलं आहे. जाहीरपणाने संविधान नाकारलेले आरएसएसने ऑर्गनायझरचे मुखपत्र काढून बघा तुम्ही. त्यावेळेस तुम्ही तिरंगा झेंडा नाकारला, संविधान नाकारलं, त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. राहिला प्रश्न की आमच्या पक्षाचे नेते दिल्लीत आंदोलकांना भेटले. आंदोलकांना भेटणं नव्हे, नुसतं आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने, महाराष्ट्रात सुद्धा संभाजीनगर असेल, पुण्यातल्या तुम्हाला आठवत असेल स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नावर रात्रीचे 1 वाजता आदरणीय पवार साहेब पुण्यामध्ये एक मोठ्या स्पर्धा परीक्षेच्या आंदोलनात गेले होते मुलांच्या. रोहित दादा पवार आमचे सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रत्येक ठिकाणी सहभागी आहेत, नेतृत्व करतायत, मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करत असतात. दिल्लीत सुद्धा आमच्या पक्षाचे नेते तिथं आदरणीय सुप्रियाताई सुळे, त्या दिवशी सोनम वांगचूक यांची भेट घेतल्यानंतर काल परवा पवार साहेब गेले. पवार साहेबांना आंदोलनाच्या स्थळापर्यंत जाऊ दिले नाही, बॅरिगेड्स लावलेले होते. आणि मग पवार साहेबांनी तोच विषय घेऊन जे विद्यार्थ्यांच्यावर अमानुष पद्धतीने जो लाठीचार्ज झाला, मुलांना प्रचंड मारहाण झाली, त्या सगळ्या घटनेचं आणि विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी पवार साहेब शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन, हे 2 प्रश्न घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटले. हे गैर आहे का? लोकशाहीमध्ये प्रधानमंत्र्यांकडे समन्वय साधणं, भेटून आपलं निवेदन देणं, विद्यार्थ्यांचं गाऱ्हाणं सांगणं, शेतकऱ्यांचं सुद्धा आंदोलन दिल्लीत चालू आहे, ते गाऱ्हाणं सांगणं किंवा निवेदन देणं, चर्चा करणं प्रधानमंत्र्यांशी हे गैर नाहीये, हे त्याला पूरक आहे, हे लक्षात घ्या. परंतु ज्यांना राजकारण वाईट आहे असं वाटतं, राजकारण म्हणजे काय हो? भारतीय जनता पार्टीने गेली 4-5 दिवस सातत्याने आंदोलकांच्या विरोधात, विद्यार्थ्यांच्या विरोधात प्रति आंदोलन उभं केले, काँग्रेसच्या विरोधात प्रति आंदोलन उभं केले, मोर्चे काढतात भारतीय जनता पार्टीचे लोक. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत नाहीत, विद्यार्थ्यांच्या विरुद्ध लढतायत. कुठे गेली तुमची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद? त्यांना हे प्रश्न कळत नाहीयेत का? त्यांना माहित नाही का अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला की फक्त त्यांना आरएसएसचं तत्वज्ञान सांगितले का, फक्त हिंदू राष्ट्र करायचे एवढंच सांगितलेलं आहे अभाविपच्या पोरांना? त्यामुळं जे काही राजकारण 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 म्हणतोय, राजकारण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर करायचं नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करायचं नाही, महिलांच्या अत्याचाराबद्दल करायचं नाही, लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल करायचं नाही, किंवा महागाईबद्दल करायचं नाही, बेरोजगारीबद्दल करायचं नाही. मग राजकारण करायचं कशावर? तुम्हाला आठवत असेल 2013-14 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार जेव्हा पायउतार झालं, त्यावेळेस या शिक्षणामध्ये बजेटमध्ये 4.5% तरतूद होती, आणि आज आपण जर 2025-26च्या बजेटमध्ये तरतूद पाहिली तर अवघी 2.5 आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा कमी निधी बजेटमध्ये ठेवलेला आहे. कारण भारतीय जनता पार्टीला शिक्षणाचं काही देणं घेणं नाही, शिक्षणाचं काही महत्व नाही, त्यामुळे त्यांनी बजेटमध्ये तरतूदच करून ठेवलेलं आहे. 2.5% महाराष्ट्रातलं आणि देशातलं शिक्षण कसं करणार आहोत आपण? आज जे काय आंदोलनाचा वनवा पेटलाय, हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, कुठल्याही राजकीय स्वरूपाने आंदोलन नाही. भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने युवक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत, पालक उतरलेले आहेत. इथं कुठलाही एका म्हणजे विकासजी, सर्वसामान्य विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये असलेला उद्रेक समोर येतो असं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.